आदरणीय नागोरावजी कुंभार सर यांना मी लहानपणापासून पाहतो. बालाजीरावजी लिंगनवड असतील, मी ज्यांना मामा म्हणत होतो, कोंडी मामा मामिडवार असतील, हे त्यांचे आणि कुंभार सर हे तिघांची अतिशय घनिष्ठ मैत्री होती. त्यावेळेसपासूनच मी त्यांना पाहतो. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये त्यांना प्राचार्याची सहज संधी होती. त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून सुद्धा काही काळ त्यांनी काम पाहिलं. पण आपल्या मातृभूमीचं काहीतरी आपण देणं लागतो या उद्देशानं त्यांनी ग्रामीण डोंगराळ भागामध्ये हिरवळ फुलवण्याचं काम आदरणीय प्राचार्य नागोराव कुंभार सरांनी काम केलेलं आहे. ते विचारशलाका या त्रैमासिकाचे ते संपादक आहेत. या मासिकाची विचारशलाकाची आतुरतेने वाट सर्व वाचक, लेखक, विचारवंत हे नेहमीच करत असतात. त्यांचा विषय हा तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञानी आहेत, थोर विचारवंत आहेत आणि जनार्दन वाघमारे सरांच्या सोबत त्यांनी विद्यापीठाच्या विविध समितीवर त्यांनी काम केलेलं आहे. विद्यापीठामधली सर्वात एक मोठी समिती असते की विद्यापीठ व्यवस्थापन समिती. त्या समितीचे सुद्धा ते सदस्य होते. हेही मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल. पूर्वी म्हटल्यासारखंच त्यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत विचारवंताचे विचार आपल्याला ऐकायला भेटलेले आहेत. सरांचं व्याख्यान मी खूपदा ऐकलेलं आहे. सर ज्यावेळेस बोलायला उभा टाकतात त्यावेळेस त्यांची कुठेही चढ उतार नसतो. अतिशय लयबद्धतीने त्यांचे मोलाचे विचार त्यांनी मधुरवाणीने, लयबद्धतेने आणि तत्वज्ञानी विचार कितीही वेळा आपण ऐकतच राहावं असं आपल्याला वाटतं. मी आदरणीय आणि विशेष म्हणजे कुंभार सर यांनी हे विचारशलाका हे मासिक काढतात. त्यांच्या विषयावर गौरव अंक सुद्धा एक प्रकाशित झालेला आहे. गुगलवर जर आपण सर्च केलात तर त्यांचे विविध व्याख्याने तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मी आदरणीय नागोरावजी कुंभार सर यांना अशी विनम्र विनंती करतो की आपण आजच्या विषयाच्या अनुषंगानं आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर नागोरावजी कुंभार सर. या अतिशय महत्वाच्या आणि सभागृहातील आपण सर्व मान्यवर, अतिशय सुंदर असं संचलन तुम्ही ऐकत आहात. सगळी भाषणं सगळ्या वक्त्यांनी अतिशय तळमळीनं आपले विचार मांडलेले आहेत. खरं तर बाबू सावकार, दगडवार, बालाजी लिंगनवाड, मस्कली गुरुजी थोडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. अडकिने सर, केंद्रे सर सॉफ्ट हार्ट जाऊ द्या, पण ते खरं बोलले. अडकेने सरांना एक माझा अनुभव सांगतो. माझ्या कॅबिन मध्ये एक विद्यार्थी आला आणि मला म्हणाला, सर माझी एक अडचण आहे. मला असं वाटलं की त्या मुलाला हॉल माहीत नसेल. मी म्हटलं शिपाई देतो. नाही, मला हॉल माहीत आहे म्हणलं. मला असं वाटलं हॉल तिकीट नसेल. मी मला लिहून देतो चिठ्ठी, बसता येतं. पण नाही सर, हॉल तिकीट आहे म्हणाला. मग अडचण काय म्हटलं. सर म्हणले आज जे सोशॉलॉजीचा पेपर आहे त्याच्या ऑरचे गाईड आहे माझ्याकडे, दुसरं नाही, मी काय करू. परंतु आज खूप वातावरण बदललंय. मी शिक्षणाकडे अतिशय आशावादी दृष्टीनं पाहतो. शिक्षणात 100 दोष असतील, पण शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. जर्मनीमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवड झाली आणि त्या राष्ट्राध्यक्षाला जर्मनीमधल्या पत्रकारांनी विचारलं. पत्रकार असं विचारतात. खरं तर ज्ञानेश्वर डोईजड यांचं अतिशय मनातून अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी श्रमिक लोकराज्याचा अतिशय चांगला अशा स्वरूपाचा शिक्षणावरचा अंक काढलाय. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपण त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. आणि या अंकाचं, विशेष अंकाचं प्रकाशन झालं असंही जाहीर करतो. तर त्या जर्मनच्या चान्सलरनी म्हणजे राष्ट्राध्यक्षाने त्यांनी विचारलं, व्हॉट विल बी युअर फर्स्ट प्रेफरन्स.
तुमचं पहिलं प्राधान्य का असेल? राष्ट्रपती म्हणून जेव्हा तुम्ही पद स्वीकारता तेव्हा त्यांनी सांगितलं की एज्युकेशन, माय फर्स्ट प्रेफरन्स विल बी एज्युकेशन. परत पत्रकारांनी विचारलं व्हॉट विल बी द सेकंड प्रेफरन्स? ते राष्ट्रपती चान्सलर असं म्हणाले जर्मनचे, सेकंड प्रेफरन्स विल बी द एज्युकेशन. आणि परत एका पत्रकाराने विचारलं सर तुमचं थर्ड काय प्राधान्य असेल? व्हॉट विल बी द थर्ड प्रेफरन्स? चान्सलरनी सांगितलं थर्ड अँड लास्ट प्रेफरन्स इज एज्युकेशन. एज्युकेशन शिवाय त्याला पर्याय नाही. इंग्लंडमध्ये असं म्हणतात, एक म्हण आहे इंग्लंडमध्ये, इंग्लंडचे लोक, साहेब जाऊन आलेत इंग्लंडला, एवढं येऊन मी इंग्लंडला जाऊन आलो. मी तिथल्या युरोपमधल्या फ्रान्सला गेलो, जर्मनीला गेलो, स्वित्झर्लंडला गेलो आणि तिथल्या काही प्राध्यापकांना विचारलं मी की तुमच्या सगळ्या युरोप राष्ट्राची जी प्रगती झाली त्याची काय कारण आहे? तर त्या प्रोफेसर्स जर्मनमधल्या आणि फ्रान्समधल्या आणि इंग्लंडमधल्या त्या प्रोफेसरनी मला सांगितलं की आमच्या युरोप राष्ट्राची जे डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो याची सगळं अनेक कारणं असतील. आम्ही सायन्स टेक्नॉलॉजीचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात वापर केला. आमच्या देशातले नागरिक अतिशय रात्रंदिवस परिश्रम करतात. आमच्या देशातले नागरिक अतिशय ऑनेस्ट आहेत. बाहेर कसं का जगणार, परंतु समाजाचा जेव्हा प्रश्न येतो, जेव्हा समाजाचा प्रश्न येतो, राष्ट्राचा प्रश्न येतो, तेव्हा नैतिक मूल्यांशी कधीच ते तडजोड करत नाही. तुम्हाला माहित आहे पु ल देशपांडेंनी किती प्रामाणिक, किती चारित्र्य संपन्न माणसं आहेत. पु ल देशपांडे एकदा इंग्लंडला गेले, सहपत्नी गेले आणि त्यांनी, ते विनोदी लेखक आहेत, त्याच्यात त्याने मिश्किलपणे एक मुद्दा मांडला. ते म्हणाले मी त्या लंडनमध्ये मी दररोज, मी आणि माझी पत्नी असं फिरायला जायचो आणि सकाळी त्या लंडनच्या रस्त्यावरती जसं आपलं लोकमत असेल, लोकसत्ता असेल, हे वृत्तपत्र असेल, असा गट्टा असायचा. तिथं एकही माणूस असायचा नाही. येणारा जाणारा त्या डब्बा असायचा आणि त्या डब्यामध्ये एक नाणं टाकायचे आणि ते वृत्तपत्र घेऊन जायचे. आणि तो माणूस विशिष्ट वेळेला तो डब्बा घेऊन जायचा. 100 जर वृत्तपत्र असतील तर त्याचं मूल्य जसंच्या तसं त्या डब्यामध्ये पडायचं. पु ल देशपांडे मिश्किलपणे असं म्हणाले, आपल्या देशामध्ये जर असा गट्टा ठेवला, सगळे पेपर जातील, त्या डब्यामध्ये एकही पैसा काही पडणार नाही. ही जी ऑनेस्टी आहे, ज्याला नॅशनल कॅरेक्टर म्हणतात, आणि आमच्या राष्ट्राची जी उन्नती झाली त्या एक अतिशय चांगला अशा स्वरूपाचं नेतृत्वाची साथ चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना, शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना मिळू शकेल, असं एक डोळस अशा स्वरूपाचं हे नेतृत्व आहे. मी असं सांगत होतो की शिक्षणाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. जसं जर्मनचं उदाहरण दिलं तसं इंग्लंडमध्ये असं म्हटलं जातं की तुम्हाला शेक्सपियर पाहिजे का साम्राज्य पाहिजे? तर इंग्लंडचे लोक सांगतायत की आम्हाला साम्राज्य नको, शेक्सपियर हवं. साहित्य, कला, तत्वज्ञान, विचार, ज्ञान, मूल्य, तत्व या सगळ्या घटकातून मानवी जीवन समृद्ध होतं. समाज, राष्ट्र, संस्कृती ही समृद्ध होत असते. आणि म्हणून इंग्लंडचे लोक असं सांगतात
की इंग्लंड हे अतिशय लहान राष्ट्र आहे, परंतु जगावरती त्यांनी राज्य केलं. त्याचं काय कारण आहे? इंग्लंडचे लोक सांगतात, आमच्या देशाचं सूर्यास्त कधीच होत नव्हता, एवढं प्रचंड अशा स्वरूपाचं हे साम्राज्य आहे. आणि हे साम्राज्य जर कोणीही त्याला कारणीभूत असेल तर आमच्या देशातली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, आमच्या देशातली कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी ही त्याला कारणीभूत आहे. ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिज. आणि म्हणून ते असं सांगतायत की जगामध्ये ब्रिटिशांचं जे सूर्यास्त न होणारं साम्राज्य निर्माण झालं, त्याला आमच्या देशातले मुत्सदी कारणीभूत नाही, तर आमच्या देशातल्या ह्या 2 विद्यापीठांनी इंग्लंडला जे ज्ञानी, तज्ज्ञ, सक्षम, दूरदृष्टीचं, अतिशय मूलगामी विचार करणारं जे काही मनुष्यबळ दिलं, त्या ताकदीवरती ब्रिटिशांनी संपूर्ण जगावरती साम्राज्य केलं. आणि म्हणून शिक्षणाकडे अतिशय गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. तो जो विषय ठेवला, खरं तर तुम्ही मुखेडविषयी सर तुम्ही बोलत होतात. मुखेडमधली लोक, तालुक्यातली लोक खूप चांगली आहेत, काही अडचणी आहेत, नाही असं नाही. परंतु एक गोष्ट अशी आहे, इथं काहीच नसताना किशन राठोड, गोविंद राठोड, मधुकरराव घाटे, गोंड गुरुजी आणि बाकीचे काही या मंडळींनी काहीतरी प्रयत्न केलं. आज या सभागृहामध्ये आणि व्यासपीठावर जे काही सगळे बसलेत आणि तुम्ही जे बसलात, याचं सगळं श्रेय जर कोणाला असेल तर ते फुले शाहू आंबेडकरांना आहे. महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर झाले नसते तर महाराष्ट्रामध्ये ही सामाजिक क्रांती झाली नसती. आणि म्हणून त्याचा वारसा घेऊन मुखेड तालुक्यामध्ये काही मंडळींनी काम केलेलं आहे. आपल्याला असं लक्षात येईल की हे जे काही शिक्षणाचं, मी तुम्हाला असं सांगितलं, माझे एक मित्र होते कुलगुरू, आणि ते मला घरी भेटायला आले एका कामानिमित्त. मी सरांना विचारलं, कुलगुरूंना विचारलं, सर आपण 5 वर्ष कुलगुरू होतात, काय अनुभव आहे तुमचा? जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू होते पाटील म्हणून. आणि कुलगुरूंनी मला सांगितलं, खरं सांगू सर, की आज विद्यार्थी महाविद्यालय विद्यापीठामध्ये आणणं आणि ते टिकून ठेवणं हे फार मोठं आव्हान झालेलं आहे. आज अशी स्थिती आहे, ज्या संस्था देहवादाने निर्माण झाल्या, त्या संस्थेतला देहवाद सुद्धा संपलेला आहे. आज आपल्याला असं लक्षात येईल, खरं तर असं तुम्हाला असं वाटेल की असं बोलू नये, परंतु हे खरं आहे. आज देशातलं जे शिक्षण आहे, उच्च शिक्षण, अस्वस्थ आहे. शिक्षणातली सगळी मंडळी अतिदक्षता कक्षमध्ये आहे. आजचं शिक्षण अतिदक्षता कक्ष दोन्ही डॉक्टरांना माहित आहे. जेव्हा अडचण येते, पेशंट फारच शेवटच्या टप्प्यावर असतो, तेव्हा तिथं ठेवावं लागतं. आणि म्हणून शिक्षणाकडे अतिशय गांभीर्यानं पाहण्याची आज आवश्यकता निर्माण झाली. आज शिक्षण एका मोठ्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. जुनी शिक्षणाची घडी आज बदलली जाते, परंतु दुर्दैवानं नवीन घडी प्रस्थापित होत नाही. अशा एका संक्रमण अवस्थेत आज आपल्याला असं लक्षात येईल की हे शिक्षणाची वाटचाल चालू आहे. कधी कधी आमदार साहेब असं वाटतं की फार मोठा वैचारिक गोंधळ, शिक्षणामध्ये एक अराजक सदृश अशा रूपाची स्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून देशाचं, मानव जातीचं असू द्या, पण आपण ज्या क्षेत्रामध्ये असो, मी आमदार तुषारजींना आग्रहानं विनंती करेन, खरं तर गोविंद राठोड, किशन
राव राठोड साहेबांनी, घाटे साहेबांनी, अजून महात्मा फुलेच्या सगळ्या संस्था संचालकांनी या मुखेडला जी काही आज जी काही स्थिती निर्माण झाली, त्यांनी एक चांगला अशा स्वरूपाचा एक पायवाट तयार केली. ती पायवाट मला असं वाटतं तुम्ही अतिशय प्रभावीपणानं ती पुढे नेण्याची तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. डॉक्टर कोंडे म्हणत होते, लातूर गुणवत्तेत पुढे आहे, अहमदपूर पुढे आहे. लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचा मी 6 वर्ष प्राचार्य होतो. वातावरण वेगळं आहे. तिथं माझ्याकडे 10 PG डिपार्टमेंट होते, 6-7 हजार विद्यार्थी होते, कर्मचारी, आणि म्हणून अशी तुलनाच होऊ शकत नाही. इथली जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सुद्धा गुणवत्तेचा आपल्याला विकास करता येतो, आणि तो करण्यासाठी खरंतर दबडवड साहेबांना धन्यवाद दिलं पाहिजे की शिक्षणावर चर्चा होत नाही, शिक्षणावर त्यांनी चर्चा घडून आणली. बालाजी लिंगणवाड, मस्कले आणि मानवता मंचचे सगळे सदस्य त्यांना महत्वाचं अशा स्वरूपाचं त्यांना एक महत्वाचं काम आहे. महात्मा गांधी एकदा असं म्हणाले की देशाची पुनर्रचना, देशामध्ये जी काही बांधणी असते देशाची, ती केवळ पॉलिटिकल पॉवरनी होत नाही. देशातलं सामाजिक क्रांती, सामाजिक पुनर्रचना, देशाचा सगळा विकास, देशाची सगळी प्रगती, निश्चितपणे शासन महत्वाचा रोल आहे. पॉलिसीज आणि प्रोग्राम्स काय निर्धारित करतात त्याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून असतं. पण त्याच्या जोडीला विधायक अशा स्वरूपाचं काम करणारी फळी त्या देशामध्ये यावी लागते. मानवता मंचचे विचारमंचचे जे काही कार्यकर्ते असतील की त्यांनी छोटंच काम आहे, परंतु हे फार एका मोठ्या व्यापक सामाजिक क्रांतीचं ते अंग आहे. आणि म्हणून बाबूराव खरं तर दबडवड साहेबांना याच्यासाठी धन्यवाद दिलं पाहिजे की जे महत्वाचं आहे त्याच्यावर चर्चा होत नाही, पण तुम्ही त्याच्यावर चर्चा आज करून आणला. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिक्षण हेच खरं तर विकासाचं आणि सामाजिक क्रांतीचं प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाशिवाय सामाजिक पुनर्रचना होऊ शकत नाही, शिक्षणाशिवाय सामाजिक क्रांती होऊ शकत नाही. रसेल नावाच्या त्याचा उल्लेख मी केला. रसेलने सांगितलं शिक्षण याच्यासाठी महत्वाचं आहे की शिक्षणातून चांगला माणूस, शिक्षणातून उपयुक्त माणूस घडतो, आणि एक शीलसंपन्न, चारित्र्य संपन्न चांगला माणूस त्या समाजाची, त्या राष्ट्राची, त्या संस्कृतीची शक्तिस्थान असतो. चांगली माणसं नसतील, शीलसंपन्न माणसं नसतील तर समाज, संस्कृती, राष्ट्र याचं अधपतन काही ना कास्यानं त्याच्यावर आघात होत असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सभ्य आणि सुसंस्कृत माणूस घडवणं हे शिक्षणाचं प्रधान प्रयोजन आहे. हे घडवलं पाहिजे. डॉक्टर साहेब आपण म्हणाला ते खरी आहे की पुढाकार सगळ्यांनीच घेतला पाहिजे की दर्जेदार शिक्षणाशिवाय, हे दर्जेदार शिक्षण जर उपलब्ध करून द्यायचं असेल तर मला आठवतं किशनराव राठोड साहेबांनी, गोविंदराव राठोड साहेबांना मी सांगितलं की साहेब आपण एकदा मराठवाड्यातल्या सगळ्या आश्रमशाळेच्या अध्यक्षांना, मुख्याध्यापकांना, सुपरवायझरना आपण बोलू आणि एकदा चर्चा करू काय शिक्षणाचे प्रश्न आहेत. आणि मी विनोदांना असं म्हणालो माझ्या कॉलेजच्या भाषणामध्ये की हे जे काही डोळे सर होते, बाकीचे सगळे मान्यवर बोलत होते. चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे. माझी आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना की शिक्षण हे राजकारण मुक्त ठेवलं पाहिजे, शिक्षण हे धर्ममुक्त ठेवलं पाहिजे, शिक्षण हे जातीमुक्त ठेवलं पाहिजे. तरच दर्जेदार शिक्षणातून सामाजिक क्रांती आणि सामाजिक रचना, सामाजिक विकास आणि प्रगती होऊ शकते. जसं सभ्य आणि सुसंस्कृत माणसं आकाशातून म्हणून तर डॉक्टर गांधी असं म्हणाले शिक्षणातून चारित्र्य जर वजा केला तर त्या शिक्षणाचं मूल्य शून्य आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचं औरंगाबादचं
जेव्हा ते भाषण करत होते त्यांच्या कॉलेजमध्ये, ते म्हणाले, मी हे जी संस्था मिलिंद कॉलेज काढलं ते तुम्हाला नोकरी मिळावं म्हणून नाही, हे जे काही कॉलेज काढलं तुम्हाला पदवी द्यावं म्हणून नाही, तुम्ही विनयशील, संवेदनशील, विवेकशील, सभ्य आणि सुसंस्कृत माणूस घडावा म्हणून मी काढलं. मला असं वाटतं हा गाभा आहे. हे जे शिक्षण आहे, खरं तर डॉक्टर राधाकृष्ण याच्यासाठी तर म्हणाले, एज्युकेशन इज रिबर्थ. शिक्षण हे पुनर्जन्म आहे. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तो हाडामांसाचा गोळा असतो, परंतु तो माणूस बनतो. माणूस हा या 2 डॉक्टर सारखा डॉक्टर बनतो, वकिलासारखा वकील बनतो. ही ताकद त्या शिक्षणाच्या प्रक्रियेमुळे. आपण शिक्षण देऊ लागलो, संस्कार देत नाही, आणि संस्काराशिवाय नैतिक मूल्याचं जडणघडण होऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे काही शिक्षण आहे, या शिक्षणाचं गाडगेबाबा उगीच नाही म्हणाले, शिक्षण जर नाही तुम्ही घेतलात, नर्मदेतला दगड आहात दगड. 2500 वर्षापूर्वी प्लेटो नावाच्या एका तत्ववेत्त्यांनी सांगितलं, बघा काय प्रज्ञा संपन्न. 2500 वर्षापूर्वी जर मानवाने दर्जेदार शिक्षण नाही घेतलं तर तो माणूस म्हणून त्यांनी जन्माला सुद्धा येता कामा नये. काय अवस्था आहे. गेली 2-3 हजार वर्ष या देशातला हा जो बहुजन समाज आहे, ज्याला आपण भटके विमुक्त म्हणतो, दलित आदिवासी म्हणतो, ओबीसी म्हणतो, किंवा सगळ्या जाती धर्मातले जो गरीब माणूस होते, शिक्षण बंदी होती, ज्ञानबंदी होती. ही संधी मिळाली ब्रिटिशांच्या आगमनामुळे. ही संधी मिळाली फुले शाहू आंबेडकर, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या, आणि तसंच आपले जे काही मंडळी आहेत त्यांच्यामुळं. आणि म्हणून ह्या शिक्षणाला फार मोल आहे. हे याचं खरं आहे की तुम्ही जे काही सगळे मुद्दे मांडत होतात हे फारच महत्वाचे मुद्दे होते. दोन्ही प्राचार्यांनी चांगले मुद्दे मांडले, परंतु शिक्षणाचा मूळ अर्थ याच्यापासून आज शिक्षण दूर जात आहे, आणि त्याच्यामुळं काही प्रश्न निर्माण होत आहेत. एका लेखकाने असं म्हटलं, आपल्या देशातल्याच नाही, जगातल्या कोणत्याही राष्ट्रामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे आव्हानं निर्माण झालीत, आज जे काही प्रश्न निर्माण झालेत, आज पर्यावरणाचा कसा प्रश्न झाला, आणि आज संपूर्ण जग त्याचा इफेक्टेड इकॉलॉजीकडे लक्ष नाही दिलं. जे जे काही जागतिक किंवा राष्ट्रीय प्रश्न असतील, किंवा जे सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, सांस्कृतिक प्रश्न असतील, मानवाच्या सर्व प्रश्न आणि आव्हानं याची उत्तर फक्त शिक्षणातून मिळू शकतात. दर्जेदार शिक्षण गेलं आणि मिळालं तरच या सगळ्या आव्हानावर आणि प्रश्नावर आपण उत्तर शोधू शकतो. आणि म्हणून दर्जेदार शिक्षण देणं अतिशय आवश्यक आहे, असं त्या लेखकाचं म्हणणं आहे, आणि ते बरोबर आहे. तो पुढे असं सांगतो, या शिक्षणातून चिकित्सकांनी स्वतंत्र विचार करण्याची शक्ती असलेली तरुण पिढी घडली पाहिजे. नाही, मी जे मुद्दा सांगत होतो, शिक्षणाचा हेतू, मी विद्यापीठामध्ये डीन होतो, MC मेंबर होतो, माझाही बराचसा खारीचा वाटा आहे हे विद्यापीठ घडवण्यामध्ये. आम्ही खूप प्रयत्न करत होतो, खूप चांगला प्रतिसादही मिळाला. प्रयत्न करायला पाहिजेत, निराश न होता आपण थोडा आशावादी दृष्टिकोन ठेवून सुधारणा आपण घडवू शकतो, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, शिक्षणातून तुम्हाला एक चिकित्सक आणि स्वतंत्र विचार करण्याची अशी तरुण पिढी घडवली पाहिजे. नाही विचार करायची. शिक्षणाचा हेतूच ते आहे, टू मेक स्टुडंट थिंकिंग ओरिएंटेड. माणसाला विचार करायला शिकवणं. चांगलं काय, वाईट काय, नैतिक काय, अनैतिक काय, शुभ काय, अशुभ काय, याच्यामध्ये फरक करायला शिकलं पाहिजे. तो
याला डॉक्टर राधाकृष्णांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले, चांगलं आणि वाईट याच्यात फरक करण्याची जी मानसिक शक्ती आहे त्याला विवेक म्हणतात. ते पुढे सांगतात, नुसतं असं फरक करून चालत नाही. जे चांगलं आहे त्याला समर्थन केलं पाहिजे आणि जे वाईट आहे त्याचा प्रतिवाद केला पाहिजे. अशी जी काही मानसिक शक्ती आहे, ही मानसिक शक्ती फक्त शिक्षणातून विकसित होऊ शकते. आणि म्हणून डॉक्टर राधाकृष्ण म्हणाले, शिक्षण हे माणसाला विवेकशील बनवतं, ते संवेदनशीलही बनवतं. खूप माणसं, आता दबडवाड साहेब आता कोणीतरी सांगत होतं, आज तुषार राठोड आमदार आहेत, नाही असं नाही, पण त्यांच्या नेतृत्वामध्ये जी एक संवेदनशीलता आहे, किंवा बाबूसाहेब ज्या पद्धतीनं हे सगळं ह्युमन, ज्याला फेस म्हणतात त्या राजकारणाला, हे ह्युमन फेस कसं येईल जर तुम्ही त्याला शिकवलं तर. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षणाचा खरा अर्थ इतराच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं म्हणजे हे खरं शिक्षण आहे. हे शिक्षणाचा अर्थच आहे. हे शेअरिंग द सफरिंग ऑफ अदर्स हे झालं पाहिजे. आणि हे संवादातून, चर्चेतून, मुलांना सतत बोलून, एक जरी मुलगा असला तरी चालेल. सॉक्रेटिक्स नावाचा एक तत्ववेत्ता होता, दोघच मुलं असायचे. तो असं उभं करून सांगायचा, अरे व्हॉट इज मॉरलिटी, व्हॉट इज व्हर्च्यू, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. पण सांगायचा, बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाचा एक अर्थ असा आहे की विवेकशील आणि संवेदनशील माणूस घडवणं म्हणजे खरं शिक्षण आहे. शिक्षणाचा अजून एक अर्थ आहे, एका लेखकांनी सांगितलं, शिक्षणातून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची बौद्धिक कुवत वाढवणं म्हणजे शिक्षण. ही बौद्धिक कुवत वाढवली पाहिजे. शिक्षण आज काही नाही, आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये दोष आहेत, नाही मी त्याला, आम्ही सगळे शिक्षक, प्राचार्य, कुलगुरू जबाबदार आहोत, नाही असं नाही. आणि म्हणून शिक्षणाचा एक अर्थ असा आहे की त्या तरुण मुलाचं जिज्ञासा चेतवणं, त्याला ज्ञानाविषयीची लालसा त्याच्यामध्ये रुजवणं, त्याला प्रश्न विचारण्याची एक, की जी पुढं सामाजिक परिवर्तनासाठी एजंट म्हणून काम करतील. मला असं वाटतं हे फार महत्वाचं आहे. हे जे 3 मुद्दे सांगितले त्या विचारवंतांनी, चिकित्सक स्वतंत्र विचार करायला शिकवणं, व्यवस्थेला प्रश्न करण्याची बौद्धिक कुवत वाढवणं आणि सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी एजंट म्हणून काम करणं, आज असं घडताना दिसत नाही. आणि म्हणून आज जे शिक्षणाचं हे जे काही महत्व आहे, खरं तर हे खरं आहे. मी आमदार तुषार राठोडांना विनंती करेन, तुम्ही थोडं जास्त लक्ष द्या तालुक्यातल्या शाळांकडे, तालुक्यातल्या कॉलेजकडे. सांगा कलेक्टरला, सांगा कमिशनरला, सांगा मुख्यमंत्र्यांना, आमदार निधीमधला किमान 25% निधी त्या तालुक्यातल्या शाळा महाविद्यालयांना दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, त्या शाळा महाविद्यालयामध्ये तुमचे वडील चांगले होते, मी त्याचा साक्षीदार आहे, अजूनही आठवण होते त्यांची. किशनरावही चांगले होते. याचं कारण काय सांगतो मी, हे का म्हणालो की अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये संशोधन करण्यासाठी 36% निधी दिला जातो, रिसर्च. आणि त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला माहित आहे, त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं घोषवाक्य आहे अमेरिकेतल्या, ट्रुथ, सत्य. म्हणजे सत्य सांगणं हेच शिक्षणाचं काम आहे. 2.5 कोटी पुस्तकं आहेत त्याच्यात, 4,500 प्राध्यापक आहेत त्या विद्यापीठात. जगातलं पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे ते. जगातले 115 नोबेल पारितोषिक तिथं आहेत त्या हार्वर्डमध्ये. हे कसं घडलं मी आता वेळ नाही घेणार.
खूप तेही व्यस्त असतात, खूप आपल्यालाही वेळ झालेला आहे. परंतु हे मॉडेल बघा, कॅम्ब्रिज विद्यापीठ, अनेक राष्ट्राध्यक्ष, अनेक शास्त्रज्ञ, अनेक आपल्या देशामध्ये दर्जेदार शास्त्रज्ञ, विचारवंत, कलावंत नाही निर्माण होऊ शकले. आणि याचं कारण काय? याचं कारण असं की हे जे सर्जनशील निर्मिती क्षेत्रामध्ये ही जी माणसं काम करतात, साहित्यिक, विचारवंत, कलावंत, शास्त्रज्ञ, हे घडण्यासाठी जे एक अनुकूल पर्यावरण लागतं त्या विद्यापीठात, त्या महाविद्यालयामध्ये, त्या विद्यालयामध्ये ते तयार करणं ही जबाबदारी समाजाने, शासनकर्त्याचे, समाज थोडं पूर्वी मदत करायचा. आता समाजाने हा ताकूड घेतलं आणि शासनाने तर असं ठरवलंय की जास्त अशा स्वरूपाची गुंतवणूक याच्यामध्ये नाही करायची. तिथं पश्चिम राष्ट्रामध्ये शिक्षणावरती किती खर्च होतो. आपण सुरुवातीच्या काळात खूप अडचणी होत्या. देश स्वतंत्र झाला, चाचणी तयार होत नव्हती, इतके टक्के अतिशय खूप निरक्षरता होती, दारिद्र्य होतं, अज्ञान होतं. त्याच्यातून देश हा घडला, पुढं मानला. ह्या सगळ्या मंडळीचं योगदान आहे, आत्ताच्या आणि पूर्वीच्या शासनाचं. परंतु एक गोष्ट लक्षात आली की शिक्षणावर पूर्वीच्याही शासनाने आणि याही शासनाने आर्थिक तरतूद मात्र म्हणावी तितकी जास्त केली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जे काही इंटलेक्च्युअल, कल्चरल एक इकॉलॉजी लागते त्या कॉलेजमध्ये, ते निर्माण होऊ शकले नाही. मी का म्हणालो गोविंद राठोडचं नाव? मी तिथं प्राचार्य होतो म्हणून म्हणत नाही. का म्हणालो किशनरावांचं? याचं कारण असं की त्यांनी, मी प्राचार्य असताना जे काही वातावरण निर्माण करण्यासाठी जे मला फ्रीडम लागतं ते त्यांनी दिलं आणि सगळ्या तरतुदी त्यांनी करण्यासाठी स्वतः प्रयत्न करत होते. आणि म्हणून जोपर्यंत सर जे तुम्ही म्हणालात ना, जे सगळे प्रश्न निर्माण, शाळा आणि महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये तिथल्या माणसांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, तर काम चांगलं होऊ शकतं. तिथल्या ग्रंथालय समृद्ध असली पाहिजे, प्रयोगशाळा सक्षम असल्या पाहिजे, विचारवंत, कलावंत, साहित्यिकाची आवक जावक झाली पाहिजे, तरच एक अनुकूल पर्यावरण तयार होईल, नाही तर होणार नाही. आज लातूरमध्ये असं का घडलं? याचं कारण असं, हे सगळं एक अनुकूल अशा स्वरूपाचं पर्यावरण तिथल्या संस्था संचालकांनी तयार करून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही एक अनुकूल अशा स्वरूपाचं पर्यावरण तयार करणं जे काही आवश्यक आहे ते करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तिसरं एक शिक्षणाचा अर्थ, मी 3 मुद्दे सांगून थांबणार आहे. एक, शिक्षणाचा अर्थ थोडं मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर थोडं प्राध्यापकांनी, मी ज्या विद्यापीठाचा उल्लेख केला, ती विद्यापीठ देशातल्या, जगातल्या 100 विद्यापीठामध्ये आपलं एकही विद्यापीठ नाही. काय शोकांतिक आहे बघा. आणि याची गांभीर्यानं कोणी विचार करत? हंटर कमिशन पासून, राधाकृष्णन कमिशन पासून, डॉक्टर नवीन शैक्षणिक धोरणापासून आजचं नवीन शैक्षणिक, 200 वर्षापासून आपल्या देशामध्ये शिक्षणाविषयी चर्चा चालू आहे. काही परिणाम झालेत, नाही असं नाही. साक्षरता वाढली, अनेक महाविद्यालय, विद्यापीठ निर्माण झाली, वाड्या तांड्यावरती चांगल्या पद्धतीचं शाळा निर्माण झाल्या, पॉझिटिव्ह खूप झालं. परंतु त्याच्यातली जी आव्हानं आहेत ती आव्हानं तशीच राहिली. उदाहरणार्थ, आज हे चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रातल्या वाड्या तांड्यावरच्या काही शाळा बंद होत आहेत. दिस इज नॉट गुड थिंग. काल एक मित्र मला सांगत होता, माझ्या शाळेतल्या 10 मुली जात होत्या, पण ती शाळा बंद झाल्यामुळं त्यांचं शिक्षण बंद झालं. खरं तर ही अवस्था येता कामा नये, परंतु दुर्दैवानं यानं त्या कारणामुळे या शिक्षणाकडे थोडं शासनकर्त्याचं दुर्लक्ष आहे, समाजाचंही दुर्लक्ष आहे. आणि त्याची जबाबदारी फक्त प्राचार्य आणि कुलगुरूंना टाकून जमणार नाही. तुम्ही जे काही नेतृत्व करता त्या नेतृत्वाने सुद्धा मला असं वाटतं उद्याचा विचार करून शिक्षणाकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून शिक्षणाचा खरं तर फार सोपा अर्थ आहे.
त्याच लेखकांनी, ज्या लेखकाचा मी उल्लेख केला, त्या लेखकाने असं सांगितलं, द बेस ऑफ एज्युकेशन इज टू इम्प्रूव्ह द पोटेन्शियल इन द इंडिव्हिज्युअल. म्हणजे त्या माणसामध्ये, त्या व्यक्तीमध्ये, त्या विद्यार्थ्यामध्ये ज्या सुप्त शक्ती आहेत, ज्या सुप्त अशा स्वरूपाच्या क्षमता आहेत, सुप्त गुण जे आहेत, क्वालिटीज, कॅपॅसिटीज, अर्जेस, पोटेन्शियल्स, हे सगळं ते डेव्हलप झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, बी केव्हा अंकुरतं? जर जमीन चांगली असेल, हवा पाणी नीट असेल, तरच ते अंकुरतं. व्यक्तीमध्ये असलेल्या या शक्ती आणि क्षमता जर तुम्हाला फ्लोरिश करायचं असतील, तर तुम्हाला योग्य अशा स्वरूपाचं वातावरण विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये तयार करावंच लागेल. आणि म्हणून जन्मज्योत शिक्षणाचा एक साधा अर्थ आहे, शब्दशार्दही अर्थ आहे, की व्यक्तीमध्ये जन्मजात जे गुण आहेत ते जागृत करणं, ते विकसित करणं आणि ते वाढवणं, त्याचं परिपोषण करणं, हे खरं शिक्षण असतं. दुसरा अर्थ काय? फार महत्वाचा अर्थ आहे. शिक्षण म्हणजे केवळ पदवी देणं नव्हे, शिक्षण म्हणजे केवळ नोकरी देणं नव्हे, तर शिक्षणाचा शब्दशः अर्थही असाच आहे की समाजातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी, समाजातल्या अनुभवी व्यक्तींनी, शिक्षकांनी, प्राचार्यांनी, कुलगुरूंनी त्यांचं जे काही विचार आहेत, त्यांचे जे अनुभव आहेत, त्याच्या मदतीनं त्या विद्यार्थ्यावर संस्कार करणं, त्यांना उपदेश करणं आणि त्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणणं, हे घडत नाही आज. शिक्षणाचा तो अर्थ आहे. आज संवादच तुटलाय. पालक बोलत नाही मुलांशी, शिक्षक बोलत नाही, प्राचार्य तर प्रश्नच नाही, कुलगुरूचं तर दिसतच नाही. हे बरं नाही, डिसडायलॉग झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये शिक्षणाचा जो दुसरा अर्थ आहे, सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण, हे जसं पहिला अर्थ, पायाभूत काम होत नाही आज. त्या मुलांना सांगितलं पाहिजे, असं वागू नको. मी माझी आत्मस्तुती म्हणून सांगत नाही. बसवेश्वर महाविद्यालयामध्ये मी जेव्हा राऊंडला जायचो, मला घाबरून नाही, मला पाहिल्याबरोबर मुलं इकडे तिकडे पळत होती. याचं कारण असं, माझं त्यांच्यावर प्रेम होतं. प्रेम केलं पाहिजे शिक्षकांनी, पालकांनी मुलावर. मुलं बिघडलीत म्हणून कसं चालेल? तुम्ही खूप मोठे व्यस्त असतात, पण त्या मुलांना आज नाही पालकाचा संवाद, नाही. मुलं खूप अनुभव आहेत माझे, सरांचे जसे अनुभव आहेत तसे माझे खूप अनुभव आहेत. आणि म्हणून तुषार घेऊ ना 5 मिनिटं का घाई आहे? खूप असे अनुभव आहेत. परंतु एक गोष्ट अशी आहे, हे करायला पाहिजे काम, त्याच्याशिवाय नाही जमणार. आणि म्हणून शिक्षण ना अजून एक काम करायला पाहिजे शिक्षणातून, की हे जसं शिस्त लावणं म्हणजे शिक्षण आहे, तसंच भावनेवरती नियंत्रण करायला शिकवणं हे शिक्षण आहे. शिक्षणाचाच अर्थ आहे शब्दशः डिक्शनरी मध्ये मी अर्थ सांगलो. आज काय अवस्था आहे? प्रचंड भावना प्रक्षुब्ध आहे देशात. कधी पेट घेईल काही सांगता येत नाही. एवढं अराजक सदृश्य स्थिती देशामध्ये. नुसतं दररोज तुम्हाला सांगतो, या भावना चेतवल्या जातात, पेटवल्या जातात. अशा अवस्थेमध्ये दीपस्तंभासारखं शिक्षण क्षेत्राला माणसाला उभं राहावं लागेल. शिक्षणाचा अर्थ एकीकडे शिस्त लावणं, तर दुसरीकडे भावनेवरती नियंत्रण करायला शिकवणं. काय प्रक्षुब्ध झाल्यात होणं, थोडं काही झालं पेटलं, असं नाही जमणार. समाज, राष्ट्र, संस्कृती नाही टिकणार. भावनेनं नव्हे, विचारानं, तत्वानं, मूल्यानं जीवन हे समृद्ध होत असतं, राष्ट्र समृद्ध होत असतं. याचं भान मला वाटतं सगळ्यांनीच ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून एका डिक्शनरीमध्ये असं म्हटलं, शिक्षणाचा अर्थ असा आहे, शिक्षण म्हणजे ज्ञान देणं, शिक्षण म्हणजे कौशल्य देणं, शिक्षण म्हणजे चारित्र्याची जडणघडण करणं अतिशय आवश्यक आहे. आपण, मला असं वाटतं की थोडं जर संस्था संचालकांनी आणि मुख्याध्यापक प्राचार्यांनी जर कल्पकतेने, उपक्रमशीलतेने जर संस्था चालवल्या, तर याच्यातून घडू शकतं. ठीक आहे, 100 उपस्थिती आहे, मला माहित आहे सर, वर्गात 10च असतात, त्याची मला कल्पना आहे.
पण ते 10 तरी ते मन ओतून करायला पाहिजे. मी एक घटना सांगतो. प्रेम करायला पाहिजे. खरं तर शिक्षकाचं धर्मच आहे प्रेम करणं मुलावर. समोरची मुलं डावकरी सर इथं दिसत आहेत मला. ते खूप चांगलं काम केलं त्यांनी. मी प्राचार्य असताना पाहत होतो. अमेरिकेमध्ये एक समाजशास्त्र, एका विद्यापीठाचा समाजशास्त्र विभाग होता आणि त्या समाजशास्त्र विभागाने असं ठरवलं की अमेरिकेमधल्या झोपडपट्टीमध्ये जे तरुण मुलं आहेत त्यांचा अभ्यास करायचा. अमेरिकेतले डिपार्टमेंट म्हणजे फार सुसज्जित असतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करायचा आणि ते गेले सगळे संशोधक, एक समाजशास्त्रज्ञ, 10-12 संशोधक, आणि त्या झोपडपट्टीमध्ये एक 6 महिने अभ्यास केला आणि त्यांनी एक प्रबंध लिहिला आणि त्या प्रबंधामध्ये निष्कर्ष काय मांडला? निष्कर्ष असा मांडला, या झोपडपट्टीमधली जी मुलं आहेत ती भविष्यामध्ये म्हणजे 15-20 वर्षानं खुनी होतील, डाकू होतील, दरोडेखोर होतील, अशा स्वरूपाचा निष्कर्ष त्यांनी मांडला आणि तो प्रबंध डिपार्टमेंटच्या ग्रंथालयामध्ये ठेवला. तो जो एचओडी होता, जो संशोधक समाजशास्त्रज्ञ होता, त्यांनी 25 वर्षानंतर ते पाहिलं. अरे 25 वर्षापूर्वी आपण असं लिहिलं होतं, संशोधन करून निष्कर्ष काढला की मुलं कॅरेक्टरलेस होतील, व्यसनी होतील, दरोडेखोर होतील. आपण जे संशोधन शोधून काढलं ते खरं की खोटं आपण जाऊन पाहू. परत ती सगळी टीम त्या झोपडपट्टीत गेली आणि झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या सगळ्या तिथल्या नागरिकांनी सांगितलं, या झोपडपट्टीमधला मुलगा एक कलेक्टर झालाय, एक SP झालाय, एक साहित्यिक झालाय, एक विचारवंत झालाय, एक उद्योगपती झाला, एक व्यापारी झाला. त्याला तो संशोधक अस्वस्थ झाला. ते म्हणाले, मी निष्कर्ष आम्ही असं काढलं होतं, हे कसं घडलं? मग त्यांनी सांगितलं, त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी सांगितलं, सर इथं एक टीचर होती, लेडी टीचर होती आणि त्या लेडी टीचरमुळे झालं. मग ती सगळी टीम त्या लेडी टीचरकडे शोधायला लागली. ती रिटायर झाली, ती ओल्ड होती आणि शोधून काढलं. ओल्ड होम्स असतात तिथं आणि तिथं ती सापडली. मग तो समाजशास्त्रज्ञ त्या शिक्षिकेला विचारला, मॅडम तुम्ही अशी कोणती अध्यापन पद्धती, टेक्निक वापरले की ही मुलं एवढी सद्गुणी बनली, दुर्गुणी होतील वाटलं? याचं काय टेक्निक आहे, काय मेथडॉलॉजी आहे? त्या शिक्षकीने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ती शिक्षिका म्हणाली, आय डोंट नो विच मेथड्स अँड टेक्निक्स अँड प्रोसिजर आय हॅव अडॉप्टेड. मला माहित नाही मी कोणती पद्धती वापरली, परंतु मी एक तुम्हाला सांगतो, आय लव्ड देम. मी त्यांच्यावर प्रेम केलं. ही ताकद आहे शिक्षकाच्या याच्यात. आणि म्हणून शिक्षणाचा अर्थ लक्षात घेऊन जर शिक्षण दिलं गेलं, आजचं जे चित्र दिसतं सगळं अस्वस्थ करणारं, त्याची तीव्रता निश्चितपणे कमी होऊ शकेल. बघा, फार वेळ नाही घेणार, मी 2-4 मिनिटांमध्ये संपवतो. ऋग्वेदामध्ये तुम्ही ऐकत आहे म्हणून सांगतो तो अर्थ. ऋग्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की शिक्षण म्हणजे काय? आत्मनिर्भर आणि निस्वार्थी बनवणे म्हणजे शिक्षण. आपण करतो का? त्या मुलाला सांगितलं पाहिजे. ऋग्वेद तेव्हाच आहे, पण त्याच्यातला अर्थ किती प्रासंगिक आहे की व्यक्तीला, विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनवणं आणि त्याला निस्वार्थी बनवणं म्हणजे खरं शिक्षण आहे. आपण सांगितलंय मुलांना कधी निस्वार्थी राहा म्हणून? कसं बनतील ते? स्वार्थामुळे तर आज रामायण घडलं, महाभारत घडलं, आत्ताच जे काही घडू लागले ते स्वार्थच आहे त्यांना. कोणाला पैशाचा स्वार्थ, कोणाला सत्तेचा स्वार्थ, कोणाला प्रतिष्ठेचा, कोणाला प्रसिद्धीचा, काही का असे ना, याची मुळ तिथं आहे. हे जर आपण केलं असतं, आत्मनिर्भर बनवणं आणि निस्वार्थ बनवणं म्हणजे शिक्षण, हे ऋग्वेदाने सांगितलेला अर्थ आपण जर वर्गातल्या 40 मुलांना जर सांगितलं असतं तर थोडा तरी फरक पडला असता. उपनिषदामध्ये असं म्हटलंय,
उपनिषदामध्ये असं म्हटलं, जे मुक्त करतं ते शिक्षण. दारिद्र्यातून मुक्त, अज्ञानातून मुक्त, मानसिक बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त. नाही, आज आपल्याला असं लक्षात येतं की जी स्लेवरी आज वाढली, प्रचंड, तुम्हाला सांगतो, सांस्कृतिक आणि बौद्धिक गुलामगिरीनी आपल्या बहुजनांचं वाटोळं केलं. असंच अजून पुन्हा होणार आहे. आणि म्हणून त्या उपनिषदामध्ये असं सांगितलंय की आपल्याला याच्यातून मुक्ती देणारं खरं शिक्षण असतं. अज्ञानातून म्हणजे लिहिता आलं म्हणजे काही ज्ञानी झाला नाही. त्याला विचार करता आला पाहिजे, त्याला विचार व्यक्त करता आला पाहिजे, त्याला समज वाढली पाहिजे त्याची. हे त्याचा अर्थ आहे. शिक्षणामध्ये ह्या मानसिक शक्ती वाढल्या पाहिजेत. थिंकिंग कॅपॅसिटी, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी आणि एक्सप्रेशन कॅपॅसिटी. या 3 कॅपॅसिटी वाढल्या, मानसिक शक्ती वाढल्या, तरच तो मुक्त होऊ शकेल ना. आज नाही त्या पद्धतीने प्रयत्न केले जात. याज्ञवल्क्यांनी सांगितलं, हा मोठी माणसं आहे ती, त्यांनी सांगितलं आत्मसमाधानाची वृत्ती वाढवणं म्हणजे शिक्षण. आत्मसमाधानी असलं पाहिजे ना. गांधींनी सांगितलं 1909 मध्ये हिंद स्वराज नावाचं पुस्तक लिहिलं गांधी. 125-150 वर्षापूर्वी लिहिलं. आणि त्याच्यात एक वाक्य लिहिलं, जगातल्या सगळ्या दोषाचं, सगळ्या प्रश्नाचं, सगळ्या आव्हानाचं मूळ त्यांनी सांगितलं. द लस्ट ऑफ द पॉवर अँड लस्ट ऑफ द मनी इज द बेसिक कॉज ऑफ द ह्युमन डिके. मानवाचं जे अधपतन चालू आहे त्याच्या मागे लालसा आहे, सत्तेची आणि संपत्तीची. आणि जर तुम्ही समाधानी असाल तर नाही करेल. का बरं कलेक्टर, एसपी, तहसीलदार, ग्रामसेवक पैसे खातो? सगळेच खवलालितात, चांगली गोष्ट नाही. आत्मसमाधान नाही. कशामध्ये समाधान मिळतं? बघा, हे धडपड करतायत. मी काल बाबू सावकारांना म्हणत होतो, माझ्या माहितीतले बाहेरचे तर मला माहित नाही. गोविंद राठोडनी पैसा नाही खाल्ला, किशन राठोडनी नाही पैसा, दबेडवरनी नाही पैसे खाल्ले. आहेत ती माणसं अजूनही. या वादळामध्ये काही माणसं अजूनही आहेत. तुषारना जास्त माहिती आहेत. काही आमदार एसटीनं प्रवास करत होते, देशमुख, गणपतराव देशमुख, मंगळवेढेचे. वय वर्ष 90 होतं. शिवराज पाटील चाकूरकरनी मला एकदा सांगितलं, एक खासदार वारले, अंतविधीला पैसे नव्हते, आयुष्यभर जपले ते. आणि म्हणून माझा जो रोल येतो की मला कुठेतरी आत्मसमाधान मिळणं अतिशय आवश्यक आहे. समाज उपयोगी माणूस घडवणं. रसेली तोच म्हणाला, उपयुक्त माणूस आणि चांगला माणूस घडवणं म्हणजे शिक्षण आहे. आणि म्हणून समाज उपयोगी माणूस. आज का समाज उपयोगी माणूस नाही घडवू शकलो आम्ही? याचं कारण असं, शिक्षकामध्ये उत्तरदायित्व राहिलं नाही, कमिटमेंट राहिलं नाही, पालकामध्येही राहिले नाही, अधिकाऱ्यामध्येही राहिले नाही. मग कसं येऊ? समाज उपयोगी माणूस कसा घडवला जाईल? आय ओ टू द अदर्स ही कमिटमेंट जी लागते ती आपला एकच रोल आहे. आपण काही फार महात्मा गांधी नाही, आपण काही जगातले मोठे विद्वान नाही. मी माझ्या प्राध्यापकांना बसवेश्वर कॉलेजमध्ये, माझ्या स्टाफ रूम मध्ये सगळ्या प्राध्यापकांना सांगत होतो, काशीला जाऊ नका, बालाजीला जाऊ नका. त्याच्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला आपल्या वर्गातली 40 मुलं, तुमची स्वतःची मुलं आणि मुली समजून त्यांच्यावर संस्कार करा, त्यांना प्रेरणा. खूप झालं, आमचं हेच काम आहे. एक चांगला टीचर म्हणून आमच्या एवढंच करू शकतो. आणि ते पायाभूत काम करतो शिक्षक. आणि म्हणून एक समाज उपयोगी माणूस या शिक्षणातून शंकराचार्यांनी सांगितलं. शंकराचार्य असं म्हणाले की शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार. मी कोण आहे, माझ्या कॅपॅसिटीज काय, माझ्या पॉवर्स काय, माझं शक्तिस्थान कोणतं, माझ्या मर्यादा कोणते, सेल्फ रिअलायझेशन होणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते मुलांना शिक्षणातून शिकवलं पाहिजे. डॉक्टर राधाकृष्णनची एक व्याख्या आहे शिक्षणाची, फार सुंदर व्याख्या आहे. डॉक्टर राधाकृष्णन असं म्हणाले
लोकशाहीनिष्ठ शिक्षण म्हणजे लोकांना केवळ साक्षर करणं नव्हे किंवा त्यांना एखाद्या व्यवसायात तरबेज करणे नव्हे, तर त्याहीपेक्षा अधिक आहे. त्याहीपेक्षा अधिक आहे. म्हणजे तुम्ही कौशल्य देऊन त्याला व्यवसाय तरबेज करायलाच पाहिजे नाही असं नाही, पण तेवढंच पुरेसं नाही. शिक्षण त्याच्यापेक्षा अधिक आहे. आणि ते काय? मनाचं औदार्य, मानवाविषयीचा आदर, एकसंघ राहण्याचं कौशल्य. काय महत्व, मोठा माणूस आहे, फिलॉसॉफर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तत्ववेत्ता आहे. ऐकत नाही आपण मोठ्या माणसाचं, हे आपलं दुर्दैव आहे. आहे मनाचा औदार्य. तो एक शिक्षण तज्ञ जंतर मंतर दिल्लीमध्ये उपोषणाला बसलाय. आहे कोणाला मनाचं औदार्य असतं तर गेले असते. एक शिक्षण तज्ञ आहे, गांधीवादी शिक्षण तज्ञ आहे, जगातला एक मोठा पर्यावरणवादी आहे. मरतोय तो, नाही वेळ. लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते. एक रेल्वे अपघात झाला, दुसऱ्या दिवशी त्यांनी राहिलं, माझ्या पत्नीच्या नावानं एक ग्रंथालय आहे, ते सगळे पैसे त्यांना द्या. काय आहेत ते माणसं. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, आमच्या शिक्षण मंत्र्याला काही वाटत नाही. असं कसं घडू लागले देशात? हा देश मोठा आहे, देशाचे प्रश्न मोठे आहेत. सांघिक प्रयत्न तर करायला पाहिजे, पण डोळसपणे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एकसंघ राहण्याचं कसं एकसंघ राहतील? एकसंघ राहण्यासाठी लोकांना सांगावं लागेल, द्वेष करू नका, मत्सर करू नका. तुम्ही तर भांडणं लावताय, मत्सर पेरताय. द्वेष आणि मत्सरानं समाज आणि राष्ट्र आणि संस्कृती ही टिकत नाही, आणि ती कधीतरी स्फोट झाला तर उद्ध्वस्त होऊ शकेल. म्हणून ऐकलं पाहिजे या मोठ्या माणसाचं. मनाचं औदार्य असणारा माणूस घडवा. आणि हे जर असल्याशिवाय मानवाविषयीचा आदर, जर हे रिस्पेक्ट टू द ह्युमन बिईंग असतं तर इव्हिल्स कमी झाले असते की नाही सांग. गांधींनी जसं, गांधी काय साधा माणूस होता, गांधींनी सांगितलं एज्युकेशन म्हणजे 3H चा विकास, हँड, हेड आणि हार्ट. खूप चांगलं डिबेट झालेले आहे. गांभीर्यानं वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. सॉक्रेटिस नावाचा ग्रीक तत्ववेत्ता आहे, त्यांनी शिक्षणाचा एक अर्थ सांगितला. शिक्षण म्हणजे सत्य शोधन. हे काम आहे शिक्षणाचं, शिक्षण तज्ञाचं. हे काम आहे साहित्यिकाचं, विचारवंताचं, की समाजाला सांगितलं पाहिजे. समाज जेव्हा अडचणीत येतो, गोंधळात सापडतो, कोण काढणार गोंधळातून समाजाला, राष्ट्राला बाहेर? स्वार्थी माणसं नाही काढणार. जे निस्वार्थी माणसं आहेत, जे चिंतनशील, जी विवेकशील माणसं आहेत, भूमिका घेणारी माणसं आहेत, तीच माणसं आधार आहेत समाज संस्कृतीचा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, जे सत्य तुम्हाला दिसतं ते सत्य निर्भीडपणे तुम्ही मांडलं पाहिजे. हे शिकवणं म्हणजे खरं शिक्षण आहे. दुसरं, प्लेटो नावाचा एक तत्ववेत्ता आहे, त्यांनी शिक्षणाचा अर्थ फार साधा साधा सांगितलाय. सत्यम शिवम सुंदरम. आपण उगाच म्हणतो सत्य, शिव, सुंदर, ही मूल्य शाश्वत मूल्य आहेत. मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे म्हणून मी हवेतलं बोलत नाही. तत्वज्ञानाशिवाय ऑक्सिजन नसेल तर माणूस जसा तडफडतो ना, तात्विक दृष्टिकोन नसेल, वैभवाच्या शिखरावर तुम्ही असतात, परंतु माणूस म्हणून तुम्ही नाही हे करू शकणार. डॉक्टर साहेब, तुमचं वैदिक शास्त्र माणसाला जीवन ठेवतं. स्वामी सर आहेत इथं, इंगोले सर आहेत. परंतु शिक्षण, कला, साहित्य जिवंत माणसाला सभ्य आणि सुसंस्कृत बनवतं. हे आमचं काम आहे. तुम्ही डोळे दुरुस्त कराल, पण आम्ही दृष्टी देतो. आम्ही समाजाला दृष्टी देतोच, एक महत्वाचं काम करतो. त्याच्याकडे दुर्लक्ष चालू आहे. बाबू सावकारांचं याच्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही चर्चा घडवून आणली. 2 लोक आलं तरी चाललं असतं. संख्या महत्वाची नाही, चर्चा महत्वाची आहे, आणि ती चर्चा तुम्ही घडवून आणली. खरं तर एक असं म्हटलं जातं ते खरं आहे. मी एवढं कशासाठी सांगितलं, याचं कारण असं, शिक्षण
शिक्षण सांस्कृतिक विकासाकडे जाणारं प्रभावी मार्ग आहे. तुम्हाला माहित आहे याचं कारण असं आहे, एक 2-3 मिनिटांमध्ये संपवतो. सांस्कृतिक विकास हा तुमच्या आर्थिक आणि राजकीय विकासापेक्षा फार महत्वाचा आहे. याचं कारण असं की हे जे सांस्कृतिक कल्चरल लिडरशिप, आज बघा, मला सांगा, हे सगळे आज एक जाम सारखा, मला आठवतं डॉक्टर साहेब तुमच्या सत्काराला वंजे सरांनी मलाच बोलतो लातूर, तुम्ही जेव्हा MBBS झाला होता, माझ्या हस्ते तुमचा सत्कार झाला जामला, पहिला सत्कार. मला मला इतका अभिमान आहे की जामचा एक व्यक्ती इंग्लंडमध्ये जाऊन आपला शोध निबंध सादर करतो, त्याची नोंद होते, राष्ट्रपती निमंत्रित करतात. मला वाटतं तुषार डॉक्टर तर आहेतच, पण एक चांगलं त्यांचा जो रोल आहे तो चांगला निभवतात. मी खूप ऐकतो चांगलं त्यांच्याबद्दल. परंतु एक गोष्ट अशी आहे की तरी पण राजकीय नेतृत्वाचं बहुजनांच्या सांस्कृतिक विकासाकडे दुर्लक्ष आहे. या गावाचं चेहरा जर बदलायचा असेल, या तालुक्याचा चेहरा बदलायचा असेल, जिल्ह्याचा चेहरा बदलायचा असेल, तर मी तुषारजींना विनंती करेन, एक बैठक घ्या सगळ्या संस्था संचालकाची. त्यांना सांगा, मुख्याध्यापकाला स्वातंत्र्य द्या, शिक्षकाला स्वातंत्र्य द्या, ग्रंथालयामध्ये पुस्तकं आणा. ऐकत नाहीत हे मला माहित आहे ऐकत नाहीत हे मला माहित, पण सांगून तर बघा, जसं आता यांनी घेतलं बाबा, ऐकत नाहीत. मी भाषणातच म्हणालो, तुषारजी, मी भाषण केलं, प्राचार्य म्हणून करावं लागतं आम्हाला. वसंतनगरला भाषण केलं मी, प्रास्ताविक, डोळे होते सगळे, किशनराव होते, गोविंदराव, आणि समोर सगळे संस्था संचालक, आश्रमशाळेचे सगळे मुख्याध्यापक, सगळे सुपरवायझर. मी म्हटलं, मराठवाड्यातल्या आश्रमशाळेची जे प्रश्न आहेत याच्यावर हे वर्कशॉप का घेतलं आम्ही, तर मी त्यांना हसत असं म्हटलं, अनेक चांगले अकॅडमिक अशा स्वरूपाचा हेतू आहे. तुम्ही जे काही एका मुलाच्या मागे 100 रुपये येतात, ते 100च्या 100 न खाता 75 का 25 मुलावर खर्च करा, हे सांगण्यासाठी हे वर्कशॉप आम्ही घेतलं. पण मी तुम्हाला सांगतो, इतकी चांगली चर्चा झाली. माझ्या कॉलेजच्या ग्रंथपालला सांगितलं, एक यादी तयार करा पुस्तकाची, सगळ्या हेडमास्टरना द्या, त्यांच्या ग्रंथालयामध्ये ही चांगली पुस्तकं येऊ द्या. तिथं मी सगळ्यांना सांगितलं, एक व्याख्यानमाला सुरू करा तुमच्या शाळेमध्ये. सगळ्यांना सांगितलं, प्रयोगशाळेमध्ये साहित्य आणा, 100 पैकी 2 करतील, नाही केलं तरी पण सांगितलं तर पाहिजे, बोललं तर पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक विकास झाल्याशिवाय बहुजन समाज नाही स्पर्धेमध्ये टिकत, नाही त्याची उन्नती होऊ शकेल. आणि म्हणून शिक्षणामुळे काय होतं की स्वतःची मतं करतायत. आज शिकून स्वतःची मतच नाहीत, काय करायचं, भूमिकाच नाही. हे बरं नाही ना, हे बरं आहे. शेतामधला शेतकरी आणि मजूर आणि ते सामान्य माणसं, त्यांची कोणीतरी डॉक्टरच म्हणाले, ते खरी आहे की माझ्या आईने माणसं वाचायची क्षमता नाही, MA PhD झालं तरी आम्हाला काही समजत नाही. हे खरं आहे. कोणी आम्हाला मतं बनवता आली पाहिजे, भूमिका घेता आल्या पाहिजे. हे शिक्षणाचं त्याच्यामुळं होऊ शकतं. शिक्षण आता किती जरी म्हणालात काय करायचं, शिक्षण घेतल्याशिवाय स्पर्धेत कसं टिकता येईल? खरं तर खोटं बोलू नये नेत्यांनी, परंतु शब्द दिला होता, मी वाचलं होतं, तुषारला आमदार करा, मी मंत्री करतो. मला नाही केलं तरी हे बरं नाही ना. हे दिलेला शब्द तरी पाळला पाहिजे. कोण सांगावं त्यांना? हे कोणीतरी त्यांना सांगावं लागेल की फोडाफोडीचं राजकारण म्हणजे चाणक्य नीती नाही. राजकारण म्हणजे, राजकारणाचा एक अर्थ डॉक्टर राधाकृष्णननी सांगितला, मोठा माणूस आहे. पॉलिटिक्स मीन्स वेलफेअर, मीन्स ऑफ द वेलफेअर, ह्युमन वेलफेअर. मानवाचं कल्याण साधण्याचं ते साधन आहे. राजकारण म्हणजे तत्व, नीती अधिष्ठित धोरण आखण्याचं ते साधन आहे. दिल्ली आणि मुंबईच्या चाणक्याला
हे सांगण्याची गरज आहे. असं करू नका, बरं नाही. हे निर्भीडपणे मत घडवल्याशिवाय तुम्हाला सांगता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक गोष्ट बहुजन समाज स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे शिक्षणाशिवाय शक्य नाही. त्याला प्रगतीची वाट फक्त शिक्षणातून मिळते. यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे, माझा शेतकऱ्याचा मुलगा, शेतमजुराचा मुलगा, बहुजन समाजाचा मुलगा नोकरी नाही मिळाली तरी चालेल, परंतु तो शेवटपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे. संधी सांगून येत नाही, पात्रता तयार केली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणामध्ये एक दृष्टी या सुसंस्कृत अशा स्वरूपाच्या त्याचं वर्णन यांनी केल्याप्रमाणे एक शेवटचा मुद्दा सांगून थांबतो. ही जी काही आजचं खरं आहे की थोडं काही चुकलं, आमचा देहवाद संपलाय आज. शिक्षण हे संस्काराची प्रक्रिया न राहता ते एक आर्थिक आणि सत्तेच्या साधनाचं साधन बनलं. शिक्षणामध्ये आज तुम्हाला माहित आहे देशातल्या सगळ्या कुलगुरूंच्या समोर काय प्रश्न आहे? यक्ष प्रश्न असा आहे, बेस्ट टीचर मिळत नाहीत, आज तज्ञ टीचर मिळतच नाहीत. बेस्ट टीचर हे त्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असतो. आज ते एक फार मोठं संकट आहे. आज शिक्षक असलं तरी त्यांना प्रशिक्षण नाही. आज मला सांगा, विनानुदान धोरणाने महाराष्ट्र शासनाच्या आणि संस्था संचालकाच्या डोनेशन संस्कृतीने या शिक्षणाचं वाटोळ केलं, ही स्थिती आहे. हे खूप प्रश्न निर्माण झाले. हे जर कमी झालं असतं ना, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये एकदा वाघमारे सरांना मी म्हटलं, विनोदानं असं म्हटलं, सर म्हटलं उद्या जर देव आला आणि तिथं कॉलेज काढलं तरी तो डोनेशन मागेल. म्हणलं एवढी अवस्था कशाला? तुम्ही द्या ना. 1,00,000 कोटी रुपये एका रस्त्यावर खर्च करताय, 1,00,000 कोटी उड्डाण पुलावर करता. हे 2,00,000 कोटी जर शाळा महाविद्यालयाला दिलात, सगळं कायापालट होईल की नाही सांग? नाही बोलत कोणी. आमदार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, मुख्यमंत्र्याच्या समोर कोणीच बोलत नाही, पंतप्रधानाच्या समोर कोणी बोलत नाही. ही चांगली गोष्ट नाही. सावध करणं हे विचारवंताचं, कलावंताचं, शिक्षण तज्ञाचं काम आहे. आणि वेळीच जर नाही केलं, अधपतन वेगानं पुढे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं सुधारायचं असेल तर काय करायला पाहिजे? मी आपल्याला विनंती करेन, इथं सगळे माझे शिक्षक मित्र आहेत इथले, तुम्हाला खरंच सांगतो, इतकी प्रतिभा संपन्न मुलं आहेत आपल्या वाड्या तांड्यावरची, एवढी प्रज्ञावंत मुलं आहेत. मार्गदर्शनाचा अभाव आहे, साधनाचा अभाव आहे. थोडं मार्गदर्शन केलं. मला आठवतं अजूनही, तुषारजी, मी त्या माझ्या ऑफिसमधून असं पाहत होतो, तर एक आपल्या वसंतनगरच्या ग्रामीण महाविद्यालयाच्या एका मुलाने, मला त्याचं नाव आठवत नाही, मला माहिती नाही, एक राजस्थानची बाई काळा घागरा घालून, एक छोटीशी मुलगी असं बाज उंटावर टाकून ती बसली आणि ती असं घेऊन चालते माझ्या कॉलेजच्या बाजूनं, आणि त्या मुलाने ते चित्र टिपलं. मला वाटतं आपल्या संस्कारवर आपण ते छापलं. ते इतकं गाजलं महाराष्ट्रभर. काय प्रतिभा आहे, काय प्रज्ञा आहे. मुलं चांगली आहेत. सर म्हटल्याप्रमाणे, डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा लागेल, प्राध्यापकांना पुढाकार घ्यावा लागेल. परंतु एक गोष्ट अशी आहे की, आणि म्हणून थोडं शाहू कॉलेज पुढं गेलं असं डॉक्टर म्हणाले, बसवेश्वर चांगलं गेलं, आमचं कॉलेज नक्की चांगलं होतं. दयानंद कॉलेज पुढे गेलं. काय कारण आहे? लातूर पॅटर्न काय केलं? काही नाही, ते साधं आहे. तुम्ही सुद्धा प्राचार्यांनी असं ठरवलं, संस्था संचालकांनी असं ठरवलं की प्रारंभीच शाहू कॉलेजमध्ये सगळ्या प्राध्यापकाची बैठक घेतात आणि त्यांना सांगतात
एवढी टक्केवारी वाढली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करा. पालकांची बैठक घेतात, सांगतात तुम्ही हे असं करायलाच पाहिजे, तरच गुणवत्ता वाढेल. परिस्थिती आज जी बिकट वाटते ती सुकर होऊ शकेल. सांगतात मुलाकडे लक्ष द्या. सतत पालकाच्या संपर्कात असतात, पत्र लिहितात, एक ऑफिस आहे तिथं, चॅप्टर वाईज परीक्षा घेतात. आपण हे साधी गोष्ट आहे, त्याला काही जास्त लागत नाही, परंतु हे नियोजन करून विचारपूर्वक सातत्यपूर्वक यश अपयशाचा विचार न करता हे सतत केलं तर त्याच्यामध्ये यश येऊ शकेल. सर्वात महत्वाचा मुद्दा सांगून मी बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, खरं तर माझा फार सविस्तर लेख त्यांनी छापला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षणविषयक विचार मी त्याच्यात सविस्तर मांडले, पण एक मुद्दा त्या लेखामध्ये नाही, तो मांडून मी थांबतो 1-2 मिनिटामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, हे ह्या सूचना फार महत्वाची. देशातल्या सगळ्या प्रशासकांनी, देशातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी, देशातल्या सगळ्या समाजामधले जे प्रमुख आहेत त्यांनी या सूचनाचं गांभीर्याने विचार केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली सूचना काय केली, ते म्हणाले शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. मला वाटतं फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि गरिबाची मुलं शिकत नाहीत, याचं कारण त्यांचं दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, उदासीनता आहे. परंतु जर तुम्ही थोडं बघा, या मुलींना यांनी फ्री एज्युकेशन दिलं, चांगली गोष्ट आहे. आज मुली शिकायला लागल्या, MBBS इंजिनियर व्हायला लागल्या, MD व्हायला लागल्या, MTech व्हायला लागल्या. दुसरं त्यांनी सांगितलं उच्च शिक्षण, प्राथमिक ते उच्च शिक्षण. बाबासाहेबांचं म्हणणं प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत ते सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे. जाऊ द्या पैसे, हजारो कोटी जाऊ द्या, पण उच्च शिक्षण दिलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचा बौद्धिक, भावनिक, नैतिक, सांस्कृतिक विकास होणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. तिसरी सूचना, शासनाने शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही आंदोलन नाही करत. डॉक्टर बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलं, गेल्या 25 वर्ष मी सार्वजनिक जीवनात वावरतोय. महाडचा सत्याग्रह केला, नाशिकचा काळाराम सत्याग्रह केला, वृत्तपत्र काढली, कामगाराच्या संघटना काढल्या, राजकीय पक्ष काढले. 25 वर्षाच्या सार्वजनिक कामानंतर माझ्या हे लक्षात आलं, शिक्षणाचंच काम महत्वाचं आहे. म्हणून किशनरावांना धन्यवाद दिलं पाहिजे. त्यांना कारखाना चालता आला असता. 2 टर्म होते, बँक काढता आली असती, पण त्यांनी शिक्षण, आणि त्याचा परिणाम काय झाला, आज 500 कुटुंब आहेत, माझं हजारो मुलं लागली. 40 वर्ष गेली, 50 वर्ष गेली, त्यात दोघ्या भावांनी खस्ता खाल्ल्या, घाटेनी खस्ता खाल्ल्या, महात्मा फुलेच्या संस्था संचालकांनी खस्ता खाल्ल्या, पण घडलं की नाही. आणि म्हणून शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. चौथी सूचना बाबासाहेबांची, शिक्षणाचे खाजगीकरण करता कामा नये, किती का पैसा खर्च होता कामा नये. 5वी सूचना केली, शिक्षण महागडं होता कामा नये. आज माझा मुलगा जरी असला, मला 1-1.5 लाख पगार जरी होता, तरी तेव्हा थोडं स्वस्त होतं. शिक्षकाचा, प्राध्यापकाचा मुलगा आज MBBS घालताना विचार करतायत, एवढं महागडं शिक्षण. 5वी सूचना केली, वंचितांना शिक्षणाच्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. स्कॉलरशिप दिली पाहिजे, वसतिगृह दिली पाहिजेत, त्यांना शैक्षणिक साहित्य दिलं पाहिजे. 7वी सूचना केली, शासनाने अर्थसंकल्पामध्ये अधिकचा निधी दिला पाहिजे. देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, त्याच्या उत्पन्नातला सुरुवातीला तर 2% होते, आता 7% पर्यंत आलं. दुसऱ्या देशामध्ये 30%, 35%, 40% आहे. म्हणून तर ती विद्यापीठ, महाविद्यालय असं मोठी झाली. 8वी सूचना केली, शिक्षणावर फक्त आणि फक्त शिक्षण तज्ज्ञांचं नियंत्रण असलं पाहिजे. शिक्षणावर उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांचं नियंत्रण असता कामा नये.
शासनाने शिक्षणविषयक धोरण विचारपूर्वक आखलं पाहिजे. धरसोड वृत्ती करता कामा नये. शिक्षण धर्मनिष्ठ असता कामा नये, ते धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण द्यावे, अधिकचा पगार देऊन विद्वान प्राध्यापक नेमावेत. मला असं वाटतं ह्या सूचना फार मोलाची आहेत. आणि म्हणून लातूर पॅटर्न आपल्या तालुक्यामध्ये आपण अंमलात आणल्या. आणि जर आपण एक चांगलं सांस्कृतिक बौद्धिक वातावरण तयार केलं तर निश्चितपणे माणसं चांगली आहेत. परंतु पर्यावरण तयार आपण जर केलं तर आपला तालुका सुद्धा शिक्षणामध्ये अग्रेसर होऊ शकतो. त्या व्हावं या अपेक्षेने अपेक्षा व्यक्त करून थांबतो. तुषार राठोडांचा थोडा वेळ घेतला जास्तीचा त्यांचे काय कार्यक्रम आहेत माहीत नाही. आपलाही अधिकचा वेळ घेतला. धन्यवाद.